स्वप्नातही राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत. इंडिया आघाडीवर सीएम एकनाथ शिंदेंनी डागली तोफ. स्वप्नात जरी विचार केला तरी राहुल गांधी या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत. या देशाचा प्रधानमंत्री होण्याचा अधिकार फक्त नरेंद्र मोदींना आहे, कारण त्यांनी आपलं जीवन पूर्णपणे देशाला समर्पित केलंय. मोदींनी देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय. दूध पिणारा मुलगाही म्हणेल अब की बार 400 बार आणि फिर एक बार मोदी सरकार. आणि म्हणून नो लंके नो विखे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी उमेदवारांवर चिमटा काढताना राहुल गांधींवरही सडकून टीका केली. ते महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या अहमदनगरच्या प्रचार सभेत बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले, इंडिया आघाडीच्या इंजिनमध्ये एकच माणूस बसतो, पण मोदींच्या इंजिनमध्ये अनेक डबे आहेत. सुजयलाही या डब्यात बसून दिल्लीला पाठवायचं आहे. गेल्या 50 वर्षात राहुल गांधींचं लॉन्चिंग झालेलं नाही. मोदींनी तर इस्रोच्या माध्यमातून चंद्रयानचं चंद्रावर यशस्वी लॉन्चिंग केलं. राहुल गांधी देश कसा पुढे नेणार? राहुलला गरमी झाली की थंड हवा खायला विदेशात जातो. मग उन्हात 24 तास काम करणारे प्रधानमंत्री मोदी पाहिजेत का थंड हवा खायला विदेशात जाणारे राहुल गांधी पाहिजेत हे ठरवा. ड्रामा करून लोक निवडून येत नाही. त्यासाठी काम करावं लागतं. लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं लागतं. येत्या 13 मेला मतदान आहे. सुजयच्या मतदानात आपण सर्वांनी सुजयचा मागचा लीड तोडून पुढे जायचंय. कडाक्याच्या उन्हात आपण इतक्या मोठ्या संख्येत सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी उभे राहिलात, याचा अर्थ सुजयचा विजय पक्का आहे. सुजय विखे एक तरुण युवा नेता म्हणून काम करत आहे. लोकसभेतही अनेक प्रश्नांना त्याने वाचा फोडली आहे. सुजयचे पंजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचं बीज रोवलं. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी याचा वटवृक्ष केला. आता ती परंपरा सुजय पुढे नेत आहे. सुजयच्या नावातच जय आहे, त्यामुळे त्याचा पराजय होणे अशक्य आहे. सांस्कृतिक प्रत्येक घडामोडीमध्ये एक आपला तरुण नेता म्हणून सुजय विखे पाटील हे इथल्या लोकांसोबत आपल्या सोबत असतात आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याचं काम सुजय विखे करतायत. आणि म्हणून सुजय याला इथल्या सर्व भागाची जाण आहे, तरुणांच्या प्रश्नाची जाण आहे. त्याच्या कामाचा झपाटा ते आपण पाहिलाय. लोकसभेत मगाशी म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघातले किंबहुना राज्यातले प्रश्न देखील ते हिरिरीने मांडतात आणि मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात. हा देखील इथला इतिहास आहे. आणि म्हणून सुजय याच्या नावातच जय आहे, त्यामुळे त्याचा पराजय होणे अशक्य आहे. आणि म्हणून त्यांचा लीड वाढवायचा आहे, आपल्याला एवढंच काम करायचंय. आणि म्हणून आणि विरोधकांच्या लंकेचं दहन करायचं आहे. हे बरोबर लक्षात ठेवा. हे महाविकास आघाडी रावण रूपी लंकेचं दहन कोणी केलं? हनुमानजीने. उद्या हनुमान जयंती आहे आणि एक संकल्प करा. मोदी गॅरंटीवर लोकांचा विश्वास आहे. सगळ्या गॅरंटी फेल झाल्यात. एकच गॅरंटी चालली, ती म्हणजे कुठली? मोदी गॅरंटी. आणि म्हणून पुन्हा प्रधानमंत्री त्यांना करण्याची गॅरंटी तुम्ही आम्ही सगळ्या देशवासियांनी घेतली आहे ना. आणि म्हणून हे इंडिया आघाडी वगैरे जे आहे, मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं कसं ते एक इंजिन, त्या इंजिनमध्ये एकच माणूस बसतो. इथं माणसांना बसायला डबे नाहीत. इकडं आपल्याला मोदी साहेबांच्या इंजिनला डबे आहेत. आणि म्हणून त्या डब्यात सुजयला पाठवायचं आहे, तिकडे दिल्लीला पाठवणार ना. आणि म्हणून मोदींच्या नखाची सर देखील इंडिया आघाडीला येणार नाही. राहुल गांधी अजून त्यांचं लॉन्चिंग झालं नाही. मोदीजींनी तर इस्रोच्या माध्यमातून चंद्रावर चांद्रयानचं यशस्वी लॉन्चिंग केलं. पण राहुल गांधींचं गेल्या 50 वर्षात लॉन्चिंग होऊ शकलं नाही. ते कसा देश पुढे नेणार? आणि म्हणून तुम्ही एकीकडे विचारलं तुम्हाला मोदी पाहिजे का राहुल पाहिजे, तुम्ही काय सांगणार? राहुलला थोडी गरमी झाली, गरम झालं की थंड हवा खायला विदेशात जातो.
मग उन्हा तानामध्ये 24 तास काम करणारे आपले प्रधानमंत्री पाहिजे का थंड हवा खायला जाणार राहुल पाहिजे? आणि म्हणून राहुल गांधी स्वप्नात सुद्धा कोणी विचार केला तरी सुद्धा कधी या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत. या देशाचा प्रधानमंत्री होण्याचा अधिकार फक्त मोदी साहेबांनाच आहे. कारण त्यांनी आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलंय, देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय. आणि म्हणून मगाशी सर्व योजना देवेंद्रजींनी सांगितलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अहमदनगर.